नमस्कार. माणसाच्या 100 वर्षाच्या आयुष्याची एक वेगळीच मजा आहे, वेगळीच गंमत आहे. जीवन जगत असताना माणसाला काय वाटतं, आज माझ्याकडे जी ऐट आहे, तीच ऐट माझ्या आयुष्यभर टिकणारी आहे. मला समाजात जो मान आहे, आदर आहे, तोच मान आदर मला आयुष्यभर मिळणार आहे. असे बरेच गैरसमज स्वतःजवळ बाळगत माणूस आपल्याला जे काय आयुष्य मिळालंय ते जगत असतो. गैरसमजात अख्खं आयुष्य त्याचं निघून जातं. पण खरंच वेगळी मजा आहे माणसाच्या 100 वर्षाच्या आयुष्याची. ती काय बरं मजा आहे? एकदा काय होतं, परमेश्वर सगळ्या प्राण्यांना वय वाटत असतो. सगळ्यांना आयुष्य 40 वर्षाचं देतो. पण माणूस समस्या घेऊन देवाकडे येतो आणि तो काय म्हणतो की देवा, बाकीचे प्राणी आणि मी माणूस, आमच्या दोघांमध्ये अंतर आहे, फरक आहे, मी वेगळा आहे. मला भावभावना आहेत, मला हसता येतं, रडता येतं, व्यक्त होता येतं. मला काही 40 वर्षाचं आयुष्य माझं मला मान्य नाहीये, मला वाढवून हवंय. तर परमेश्वर त्याला काय सांगतो की तू इतर प्राण्यांकडे जा. त्या प्राण्यांनी जर स्वतःचं अर्ध आयुष्य तुला दिलं तर माझीच काहीच हरकत नाहीये, तू घे बिनधास्त. त्याच्या सांगण्यानुसार तो आधी जातो बैलाकडे आणि बैलाला काय म्हणतो की तुझं अर्ध आयुष्य काय कर, मला दे. त्याच्या त्या प्रस्तावावरती बैल विचार करतो आणि काय म्हणतो की 40 वर्ष जगून मी काय करू, कारण मला तर राब राब राबायचंय, नांगराशी जुंपलं जातं मला, मी काय करू, हे सगळं दुःखात कष्टात आयुष्य का घालवू, मला नको एवढं आयुष्य. म्हणून तो स्वतःकडचं 20 वर्षाचं आयुष्य माणसाला देऊन टाकतो. नंतर तो जातो कुत्र्याकडे. कुत्र्याला काय सांगतो की तुझं अर्ध आयुष्य तू काय कर, मला दे. तर कुत्रा पण विचार करतो आणि तो कुत्रा काय म्हणतो की माझा एकच मालक आयुष्यभर नसतो, मला वणवण भटकावं लागतं, एका भाकरीच्या तुकड्यासाठी मला हडहड सहन करावी लागते, का मी एवढं जगू, मला पण एवढं आयुष्य नको. म्हणून तो कुत्राही स्वतःकडचं 20 वर्षाचं आयुष्य माणसाला देऊन टाकतो. नंतर माणूस जातो घुबडाकडे आणि घुबडालाही तेच सांगतो. त्यावर घुबडही त्याला तेच म्हणतो की मला असेही लोक बघणं पसंत करत नाहीत, मी काय सुंदर नाहीये, कुरूप आहे, त्याच्यामुळे लोक मला भीतात, घाबरतात, मी एवढं वर्ष जगून काय करू. म्हणून घुबडही स्वतःचं 20 वर्षाचं आयुष्य माणसाला देऊन टाकतो. माणसाची स्वतःची 40 वर्ष, बैलाची 20 वर्ष, 40 आणि 20 60 झाली. परत कुत्र्याची 20 वर्ष 80 झाली आणि पुढची घुबडाची 20 वर्ष झाली 100. या 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये माणूस स्वतःसाठी जगतो फक्त 40 वर्ष. स्वतःसाठी फक्त 40 वर्ष. पुढचं 60 वर्षापर्यंतच आयुष्य माणूस बैलासारखा राब राब राबतो. त्याच्या ह्या राबण्याची गंमत वेगळीच आहे. कोणासाठी राबतो? समाजासाठी राबतो, कुटुंबासाठी राबतो, मुलाबाळांसाठी राबतो. अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी तो आपलं 40 वर्षाच्या पुढचं आयुष्य राबण्यात, कष्ट करण्यात, मानेवर जोखड ठेवल्यागत पळत असतो. पुढचं आयुष्य कुत्र्यासारखं. 60 नंतर निवृत्ती होते आणि हातात थोडीफार काठी येते. त्याच्यामुळे लोक आधी त्याला जो मान देत होते तो मान काही नंतर देत नाहीत. 60 नंतर त्याचा आदर काही कोणी करत नाही, त्याचं ऐकत नाहीत. निर्णय जर काही याने दिला तर त्याचा निर्णय काही अंमलात आणला जात नाही. म्हणजेच काय, 60 नंतर पुढचं 20 वर्षाचं आयुष्य कुत्र्याचं असल्यामुळे माणसं त्याच्याशी कुत्र्यासारखं वागतात, हडहड करतात. नंतर काय होतं, 80 नंतर सुरकुत्या चेहऱ्यावरती पडतात, तारुण्य निघून जातं, दात पडायला लागतात, माणूस विचित्र दिसायला लागतो. त्याच्यामुळे नातवंड पण सहज म्हणतात मला ना आजोबांची भीती वाटते. म्हणजे काय होतं, तारुण्य निघून गेलेलं असतं, सुंदर पण दिसत नाही, म्हणजेच भयावह दिसतो. पुढच्या 100 वर्षापर्यंतच गंमत या आयुष्याची, या वयोमानाची ही आहे. त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी भानावर वेळीच येऊयात. आपल्याला जे आयुष्य मिळालेलं आहे ते आनंदाने, समाधानाने, सुखाने जगूयात. स्वतःसाठी वेळ काढूयात. नकार द्यायला शिकूयात, नाही म्हणायला शिकूयात. मला माझा वेळ कुठे द्यायचा आहे, माझं प्राधान्य मला कुठे द्यायचंय, माझी प्रायोरिटी काय असली पाहिजे, हे आपण आजच ठरवूयात. आणि जे काही आयुष्य मिळालेलं आहे, निसर्गाने प्रत्येकाला आयुष्याची मर्यादा ही वेगवेगळी दिली. कोण किती वर्ष जगेल नाही सांगू शकत. पण जी काही आयुष्याची मर्यादा, जे काही वर्ष आपण जगणार आहोत,
ते वर्ष आपण स्वतःसाठी जगूयात, स्वतःला वेळ देऊयात. करण्यासारखं आयुष्यात खूप आहे. सामाजिक कार्य करूयात, गोरगरिबांना जाऊन भेटूयात, त्यांच्याशी संवाद साधूयात, कुटुंबाला वेळ देऊयात. किती वर्ष आपण मला हे हवं ते हवं, मला हे मिळवायचं ते मिळवायचंय, बास आता, आपण खूप कमावलंय, आता थांबूयात कुठेतरी आणि खऱ्या अर्थानं एक चिंतनात्मक आपल्या आयुष्यावरती काहीतरी स्वतःशी बोलूयात. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा एक सुंदर अभंग आहे. शरीर संपत्ती मृगजळ भान, जाईल नासवून खरे नव्हे. म्हणजे ही शरीर संपत्ती जी आहे ना, ती मृगजळा समान आहे. ती नासणार आहे, जाईल नासवून, नासून जाणार आहे. आणि हे जे काही तुम्हाला वाटतंय ना, ते खरं नाहीये. खरं काय आहे? मिळालेलं आयुष्य समाजासाठी जगा, कुटुंबासाठी जगा, स्वतःसाठी जगा. आपली मनस्थिती, आपलं आरोग्य उत्तम ठेवा. समाधान, सुख कसं मिळेल? मी आहे त्या अवस्थेतनं खाली जमिनीवर कसा येईन आणि खऱ्या अर्थाने जीवनाकडे, माझ्या आयुष्याकडे मी सकारात्मक कसा बघीन, हा विचार करूयात. त्याच्यामुळे मिळालेल्या आयुष्याचं आपण सोनं करूया. जो काही शरीर आपल्याला मिळालेलं आहे, जे काही आयुष्याची मर्यादा आपल्याला मिळालेली आहे, ती सगळी खोटी आहे. खरं काय आहे? आनंद, सुख. मला ज्याच्यामध्ये आनंद मिळतो ना, त्याच्यातनं मी घेतला पाहिजे आणि जे काही मला आयुष्य मिळालेलं आहे ते आनंदी जगलं पाहिजे. धन्यवाद.